काय बोलायचंय का तुला? हा ते आमच्या दीदीचं बी लग्न ठरलंय. अरे वा. हा 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 सांगितलं होतं मला. हो मी सांगितलं होतं. आणि जरा अडचण होती हो. कसली अडचण? आता अरे काय झालंय ते स्पष्ट बोल गाडा गाडा. आला का तू काय परका आहे का? हा लहानपणापासून आमच्या घरातच राहिलाय तू, घरातल्या सारखं आहे. काय असेल ते स्पष्ट सांग. तसं नाही, आता मागचे बी माझे पैसे द्यायचे राहिलेत ना तुमचे बी. अरे ते आजारपणासाठी नेलं होतं तू. आजारपण कोणाला सांगून येते का? नाही. आणि आजारपणाचा खर्च चुकतोय का? नेले तर नेले, देशीनच ना तू परत. आणि तुला जर ले ताण होत असं ना तर तसं मला सांग, मी मागत सुद्धा नाही तुला ते. नाही तसं नाही, मी देणारच आहे. पण मला आता लग्नासाठी बी थोडेफार पैसे पाहिजे होते. लग्नासाठी पैसे लागतात ना. हा. चालतंय की मग एक चांगला मुहूर्त काढ. पण मुहूर्त काढलाय का नाही अजून तू? नाही, पैशाची जुळाजुळ झाली का मी मूर्त काढेल. पैशाची जुळवाजुळव? अरे मग एक सोपी आयडिया सांगू का तुला? आमच्या दिदीचं बी लग्न आहे. मग एक काम कर, तू हिच्या लग्नाचीच तारीख धर. एका मांडवात आपण दोघींचं लग्न जाऊन लावून देऊ. नाही नाही नको साहेब, तुम्ही मोठे लोक, तुमच्या लग्नात माझं लग्न कसं दीदीचं नको, बरोबर नाही वाटत ते साहेब. तुम्ही तुमच्या पद्धती वेगळ्या, माझ्या पद्धती वेगळ्या.